नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया टॉप 15 घडामोडी. जग आधीच 2 युद्धांशी झुंजतंय. आता आणखी एका संघर्षाच्या आवाजाने चिंता वाढतेय. खरं तर इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील तणाव वाढतोय. दरम्यान लेबनीज संघटनेने इस्रायली लष्करी तळांवर 200हून अधिक रॉकेट डागल्याचा दावा केलाय. हिजबुल्लाने इस्रायलवर केलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. गेल्या 9 महिन्यांपासून सुरू असलेल्या इस्रायल हमास दरम्यानच्या संघर्षात ठार झालेल्या पॅलेस्टिनी नागरिकांची संख्या आता 38,000वर येऊन पोहोचली आहे. हमासचं नियंत्रण असलेल्या गाझा पट्ट्यातल्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. गेल्या 24 तासात इस्रायलच्या माऱ्यात ठार झालेल्या 58 पॅलेस्टिनींचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आलेत. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 38,011 इतकी झाली आहे, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. ब्रिटनमध्ये काल म्हणजे 4 जुलै रोजी पंतप्रधान पदासाठी मतदान झालं होतं. यात लेबर पार्टीने बहुमताचा आकडा पार केला. तर आतापर्यंत ब्रिटनचे पंतप्रधान असलेल्या ऋषी सुनक यांचा हुजूर पक्ष मात्र पिछाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर ऋषी सुनक यांनी आपला पराभव मान्य करत कीर स्टारमर यांचं अभिनंदन देखील केलंय. त्यामुळे आता ब्रिटनमध्ये सत्ता बदल होणार असून कीर स्टारमर हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी 5 नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार मीच आहे. निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेण्यासाठी माझ्यावर कोणताही दबाव नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी स्पष्ट केलं. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावानुसार दीर्घकाळ चाललेले वाद सोडवले गेले पाहिजेत. पाकिस्तान अनेक दिवसांपासून याची मागणी करतोय. सर्व देशांनी लोकांच्या आत्मनिर्णयाच्या अधिकाराचा आदर केला पाहिजे. तसं झालं नाही तर लोकांना त्रास सहन करावा लागेल, अशी टीका पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या समोर काश्मीरवरून केली आहे. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत शरीफ बोलत होते. भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील उर्वरित समस्यांचं त्वरित निराकरण करण्यासाठी आणि संबंध स्थिर आणि पुनरुज्जीवित करण्यासाठी दुप्पट प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलंय. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात काल कझाकिस्तानची राजधानी अस्ताना येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर एक बैठक झाली होती. दहशतवादाची जोपासना करणारे, दहशतवाद्यांना सुरक्षित आश्रयस्थान देणारे आणि दहशतवाद्यांना माफ करणाऱ्या देशांना स्वतंत्रपणे ओळखून उघडे पाडावे, असं आवाहन परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलंय. शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेमध्ये ते बोलत होते. दहशतवाद्यांना सोडून दिल्यामुळे दहशतवाद हा प्रादेशिक आणि जागतिक शांततेसाठी एक धोका बनत चाललाय, अशा शब्दात जयशंकर यांनी चीन आणि पाकिस्तानवर टीका केली आहे. पुढील युग हे भारताचे असून वर्ष 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्राचा दर्जा प्राप्त होईल, असं महत्त्वपूर्ण वक्तव्य लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स कडून प्रतिष्ठित मानस शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर जगविख्यात अर्थशास्त्रज्ञ NK सिंग यांनी त्यांच्या भाषणात केलंय. भारतातल्या ईशान्येकडील राज्यांमध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय. या पावसाने मणिपूर आणि आसाममध्ये हाहाकार माजवलाय. त्यामुळे या दोन्ही राज्यात पूर आला असून पूर परिस्थिती खूपच गंभीर आहे. दोन्ही राज्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन्ही राज्यांमध्ये पाऊस आणि पुरामुळे झालेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये 48 जणांचा मृत्यू झालाय. पेपरफुटीमुळे वादग्रस्त ठरलेली नीट UG परीक्षा रद्द करू नये यासाठी गुजरातमधील 50हून अधिक यशस्वी परीक्षार्थींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेल्या अनेकांचा समावेश आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने 2029 मध्ये पृथ्वीच्या अगदी जवळ येणाऱ्या अपोफिस लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर S सोमनाथ यांनी अलीकडे झालेल्या कार्यशाळेत ही माहिती दिली. पृथ्वीपासून 32,000 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या लघुग्रहाचा अभ्यास करून त्याच्या पृथ्वीला असणारा धोका रोखण्यासाठी उपाययोजनांची रूपरेषा आखण्यात येणार आहे. सोशल मीडियाच्या विश्वातील आघाडीची कंपनी मेटावर पुन्हा एकदा वादळ घोंगावत आहे. युरोपियन युनियनच्या मेटाच्या पे ऑर कन्सेंट जाहिरात मॉडेलवर गंभीर आरोप केले आहेत. या मॉडेलमुळे वापरकर्त्यांची फसवणूक होत असल्याचा आरोप आहे आणि यामुळे मेटाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
भारतीय शेअर बाजारासाठी गुरुवारचे ट्रेडिंग सत्र खूपच अस्थिर होतं। या दरम्यान रेमंड लिमिटेड या अग्रगण्य टेक्सटाईल बोर्डाने कंपनीच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या डिमर्जरला मान्यता दिली आहे। रिअल इस्टेट क्षेत्रातील वाढीच्या क्षमतेचा फायदा घेण्याच्या उद्देशाने आणि रिअल इस्टेट व्यवसायात नवीन गुंतवणूकदार धोरणात्मक भागीदारांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने कंपनीने हे पाऊल उचललंय। T20 विश्वचषक विजेता टीम इंडियाची मुंबईमध्ये विजय मिरवणूक निघाली। या गर्दीत जवळपास 10 जण जखमी झालेत। यातील 8 जण जवळच्या जीटी रुग्णालयात दाखल झालेत तर 2 नायर रुग्णालयात दाखल झालेत। गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन नागरिक किरकोळ जखमी झालेत। जखमी सर्व स्थिर असून कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचं जीटी रुग्णालयाचे डॉक्टर जितेंद्र सकपा यांनी सांगितले। अमेरिका येथील सॅन होसे येथे 29 जून या दिवशी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या धामचे सन्माननीय कोषाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना संतश्रेष्ठ पुरस्काराने पूर्णवादी नागरी सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या हस्ते गौरवण्यात आले। डॉक्टर लक्ष्मीकांत पारनेरकर यांच्या हस्ते परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांना 2024 चा श्री ग का आपटे स्मृती संतश्रेष्ठ पुरस्कार देण्यात आलाय। टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात। पाहत रहा न्यूज अनकट। धन्यवाद।